आपण नेहमी ऐकतो की आकर्षण किंवा लोकांना प्रभावित करण्याची कला ही जन्मताच येते. पण विचार करा, जर कोणी म्हटलं की ही कला नाही तर एक शिकता येण्याजोगं शास्त्र आहे, तर आज आपण एका अशाच मॅन्युअलचा आढावा घेणार आहोत, जे मानवी आकर्षणाकडे एका पद्धतशीर, अगदी तांत्रिक दृष्टिकोनातून बघतं. हे वाक्य थेट या मॅन्युअलच्या पहिल्या पानावरून घेतलं आहे आणि हेच वाक्य खरं तर आपल्या आजच्या चर्चेचा सूर ठरवतं. संरचित आणि रेषीय हे शब्द ऐकूनच लक्षात येतं की इथे भावनांच्या गुंतागुंतीच्या जगात सुद्धा एक प्रकारची इंजिनिअरिंग लागू करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चला तर मग या अनोख्या दृष्टिकोनाचे बारकावे समजून घेऊया. तर आज आपण 5 मुख्य गोष्टी समजून घेणार आहोत. आकर्षणासाठीचं हे मॅन्युअल नेमकं काय म्हणतं, 2 मनांचं मॉडेल कसं काम करतं, आपल्या सुप्त मनाच्या आत खरं काय दडलंय, त्याला चालवणारे मुख्य निर्देश कोणते आहेत, आणि सगळ्यात शेवटी फ्रॅक्शनेशन नावाचे खास तंत्र कसं वापरलं जातं तेही पाहू. या मॅन्युअलचा मूळ विचारच खूप इंटरेस्टिंग आहे. यानुसार आकर्षण म्हणजे काही जादू वगैरे नाही, तर ती एक प्रक्रिया आहे आणि कोणत्याही प्रक्रियेप्रमाणे तिचे काही नियम असतात. एकदा का ते नियम समजले की मानवी वर्तनाचं केवळ स्पष्टीकरणच नाही तर त्यावर प्रभावही टाकता येतो, असा याचा दावा आहे. म्हणजे बघा, हे मॉडेल 3 लेव्हल्सवर काम करतं. समजा एखाद्या व्यक्तीसोबतच्या आपलं संभाषण अपेक्षेप्रमाणे झालं नाही, तर हे मॉडेल पहिल्यांदा स्पष्टीकरण देईल की असं का झालं. त्यानंतर जर आपण काही गोष्टी बदलल्या तर भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज बांधायला मदत करेल. आणि तिसऱ्या, सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात आपल्याला अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी आपल्या वागण्यात नेमका काय बदल करायचा हे शिकवेल. म्हणजे केवळ थिअरी नाही तर प्रॅक्टिकल ॲक्शनवर जास्त भर आहे. आता येऊया त्या संकल्पनेकडे जी या संपूर्ण प्रणालीच्या केंद्रस्थानी आहे, ती म्हणजे 2 मनांचे मॉडेल. या मॉडेलनुसार आपलं मन एकसंध नाहीये, तर त्याचे 2 स्पष्ट भाग आहेत. एक आहे जागृत मन आणि दुसरा आहे सुप्त मन. आणि गंमत म्हणजे या दोघांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची ताकद या जमीन-आसमानाचा फरक आहे. इथे बघा, हा त्रिकोण या मॉडेलचं प्रतीक आहे. वरचा जो अगदी छोटासा भाग आहे ना, ते आहे आपलं जागृत मन, म्हणजे कॉन्शियस माइंड, जे तर्क आणि लॉजिकवर चालतं. पण खरा बॉस, खरा निर्णय घेणारा तो आहे खालचा प्रचंड मोठा भाग, आपलं सुप्त मन, म्हणजेच सबकॉन्शियस माइंड. या मॅन्युअलनुसार आपले जवळपास 90% निर्णय हेच सुप्त मन घेत असतं. या दोन्हींमधला फरक खूप मोठा आहे. आपलं जागृत मन म्हणजे एखाद्या अकाउंटंटसारखं आहे, ते आकडे, तथ्य आणि डिटेल्स बघतं. तर सुप्त मन आहे एखाद्या कवीसारखं, ते चिन्हे, कथा आणि भावनांची भाषा समजतं. त्यामुळे एखाद्याला पटवण्यासाठी माझा पगार चांगला आहे असं सांगणं हे झालं जागृत मनाशी बोलणं. पण त्याऐवजी एखादी मजेशीर गोष्ट सांगून एक वेगळं वातावरण निर्माण करणं हे थेट सुप्त मनाला साथ घालण्यासारखं आहे, जे जास्त प्रभावी ठरतं. मॅन्युअलमधली ही उपमा अगदी परफेक्ट आहे. बऱ्याचदा आपण काउंटर क्लर्क म्हणजेच जागृत मनाला पटवण्याचा प्रयत्न करत राहतो. आपण लॉजिक देतो, कारणं सांगतो, पण खरा निर्णय घेणारा सुपरवायझर तर आत बसलेला असतो आणि तेच आहे आपलं सुप्त मन. त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय खरं काम होतच नाही, असं हे मॉडेल सांगतं. चला तर मग या सुपरवायझरच्या म्हणजेच सुप्त मनाच्या केबिनमध्ये डोकावून पाहूया. ते नक्की कसं काम करतं, त्याची भाषा तरी कोणती, हे समजल्याशिवाय त्यावर प्रभाव कसा टाकणार, बरोबर? सुप्त मनाची काम करण्याची पद्धतच एकदम वेगळी आहे. ते शब्दांपेक्षा चिन्हांना जास्त महत्त्व देतं. उदाहरणार्थ, महागडी अंगठी हे एक चिन्ह आहे. ते भूमिकांमध्ये विचार करतं. त्याला वेळेचं काही बंधन नसतं. म्हणूनच तर एखादी खूप जुनी आठवण आजही तितकीच ताजी वाटू शकते. आणि हो, त्याला अस्पष्टता आवडते, कारण मग ते स्वतःच्या कल्पनेने त्या जागा भरून काढतं. आणि इथेच ह्या सगळ्या प्रणालीचं खरं रहस्य दडले. इथे थेट भावना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्या भावनेशी जोडलेल्या चिन्हांना बदलण्यावर भर दिला जातो. कारण सुप्त मन हे चिन्हांच्या भाषेतच बोलतं आणि त्याच भाषेला प्रतिसाद देतं. ठीक आहे, सुप्त मन निर्णय घेतं हे कळलं, पण ते कोणत्या आधारावर निर्णय घेतं, त्याला प्रेरणा कुठून मिळते? या मॅन्युअलनुसार सुप्त मनाला चालवणाऱ्या 3 मूळ आणि अत्यंत शक्तिशाली प्रेरणा आहेत. यांना प्राईम डिरेक्टिव्स किंवा मुख्य निर्देश असं म्हटलं आहे. हे 3 निर्देश म्हणजे सुप्त मनाचे गार्ड्सच आहेत असं समजा. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सुरक्षितता. सुप्त मन नेहमी धोक्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करतं. दुसरा आहे सामाजिक प्रवृत्ती,
म्हणजे आपण अशा लोकांकडे आकर्षित होतो जे सामाजिकदृष्ट्या स्वीकारलेले आणि लोकप्रिय आहेत. आणि तिसरा म्हणजे प्रयत्न. सुप्त मन पोकळ शब्दांपेक्षा कृती आणि मेहनतीला जास्त महत्त्व देतं. सामाजिक पुरावा ही एक जबरदस्त संकल्पना आहे. आपण नाही का एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधी त्याचे रिव्ह्यू पाहतो, कारण इतरांना ते आवडलं असेल तर ते चांगले असणार असं आपण गृहीत धरतो. अगदी हाच नियम व्यक्तींनाही लागू होतो. जर एखादी व्यक्ती तिच्या मित्रमंडळींमध्ये लोकप्रिय असेल तर सुप्त मन आपोआपच त्या व्यक्तीला जास्त मौल्यवान समजतं. तिसरा निर्देशही तितकाच महत्त्वाचा आहे. नुसती बडबड करून सुप्त मनाला प्रभावित करता येत नाही, पण जेव्हा ते बघतं की एखादी व्यक्ती खरंच वेळ, ऊर्जा आणि मेहनत गुंतवत आहे, तेव्हा ते त्या गोष्टीला गांभीर्याने घेतं. याचाच अर्थ यशस्वी होण्यासाठी खरी वचनबद्धता दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण बऱ्याच संकल्पना पाहिल्या, पण या सगळ्याचा व्यवहारात वापर कसा करायचा? या मॅन्युअलमध्ये अनेक तंत्र दिली आहेत. त्यापैकीच एक सर्वात प्रसिद्ध तंत्र आहे फ्रॅक्शनेशन. फ्रॅक्शनेशन हा शब्द मूळचा संमोहनशास्त्रातला आहे. याची कल्पना तशी सोपी आहे. एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट भावनिक अवस्थेत घेऊन जायचं आणि मग तिला पुन्हा सामान्य स्थितीत आणायचं. हेच चक्र जेव्हा वारंवार केलं जातं तेव्हा ती भावनिक अवस्था प्रत्येक वेळी अधिक खोल आणि तीव्र होत जाते. या तंत्राचा पहिला टप्पा आहे सुप्त मनाला गुंतवणे. हे कसं करायचं? तर संभाषणाला एखाद्या भावनिक किंवा खोल विषयाकडे वळवायचं, जसं की एखाद्याच्या आयुष्यातील स्वप्नांबद्दल किंवा एखाद्या खास आठवणीबद्दल बोलणं. आणि मग अचानक त्या गहन विषयातून बाहेर पडून संभाषण एका अगदी साध्या हलक्या-फुलक्या विषयावर आणायचं, जसं की "अरे हो, कालची मॅच पाहिली का?" किंवा एखादा साधा विनोद सांगणे. यामुळे होतं काय की मन त्या भावनिक अवस्थेतून पुन्हा तार्किक अवस्थेत परत येतं. आणि हाच आहे फ्रॅक्शनेशन लूप. गहन विषयातून हलक्या विषयाकडे, भावनिकतेकडून तार्किकतेकडे हा प्रवास वारंवार केल्याने एक प्रकारचा भावनिक रोलर कोस्टर तयार होतो. या मॅन्युअलचा दावा आहे की यामुळे एक खूप मजबूत आणि खोलवरचं कनेक्शन अत्यंत कमी वेळात तयार होऊ शकतं. तर मग या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. मानवी नातेसंबंधांसारख्या गुंतागुंतीच्या आणि नैसर्गिक गोष्टीवर असं एखादं तांत्रिक मॉडेल लागू करणं, याचा नेमका अर्थ काय? हा मानवी वर्तनाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा एक मार्ग आहे, की भावनांना मॅनिप्युलेट करण्याची एक पद्धत? हे मॉडेल एक प्रणाली नक्कीच सादर करतं, पण त्याचे परिणाम काय आणि त्याचा वापर कसा करायचा, हा विचार प्रत्येकाने करायला हवा.